हा जे बघा मम्मीने उडदाचे दाखवले हिरवगार मस्त दिसतो ना मी कलर. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा मम्मी रेसिपी. तर आज मस्त आम्ही काय करणार आहे, जे ज्या वस्तू आपण वाळवण्याच्या केल्या त्या मी तुम्हाला दाखवणार आणि ते एक 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 तुम्हाला तळून दाखवणार आहे. आणि तळून दाखवणार त्याची टेस्ट आता कोण घेणार, तुम्ही तर नाही घेणार, तर पण मग मलाच घ्यावं लागणार आहे. तर मी सगळ्या याचे तुम्हाला प्रकार जे केलेले ते तुम्हाला आता मी दाखवते. चला मग. तर जेवढे आपण आतापर्यंत वस्तू केल्या आहे तर खूप जणांच्या कमेंट्स होत्या का काकू आम्हाला तळून दाखवा, टेस्ट घेऊन दाखवा. तर तुम्हाला माहिती आहे थोडं लगेच आपल्याला तळता येत नाही, किंवा म्हटलं 4-5 आयटम झाले का आपण म्हणजे तळून पण दाखवू आणि टेस्ट पण घेऊन दाखवू, हाच विषय होता. तर आता आतापर्यंत एवढे आयटम झाले ते सगळे तुम्हाला मम्मी सांगेल सविस्तर, आणि काय काय तळणार आहे तेही सांगेल. तर बघा, हे मी नागलीचे पापड बनवलेले, परवाच्या दिवशीच ही रेसिपी झालेली. किती छान झाले बघा, किती छान दिसतंय. हे नागलीच्या पापडच्या तीळ खसखस असे टाकले त्याच्यामुळे खूप छान वाटतात ते. बघा, मी सगळे दोनच पापड काढलेले आहेत. आणि हे आपले पुदिन्याचे उडदाचे पापड आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं साधे काय दाखवायचे, आपण तर नेहमी साधे करतोच, तर मी साधे काही दाखवले नाही, तर मी डायरेक्टच हे असे दाखवले तुम्हाला आता. आणि हे आपले गव्हाचं चिप बघा, मी अर्धा किलो गहू टाकले होते. तर मी तुम्हाला म्हटले होते का थोडंसं मी याच्यात टाकेन, पण मी त्यात काही टाकले नाही. पण मी गव्हाचे पाणी मी असे केले, याचं पातळ अशी येरले ते खिशी घेऊन, आणि पातळ असे आपण जसे तांदळाचे आणि बटाट्याचे पातळ पळी पापड करतो ना, त्याप्रमाणे हे टाकलेले आहे मी. आणि ते पण कपड्यावरच टाकून पाणी टाकून असं काढावं लागतात. त्याच्यात पण तीळ खसखस टाकलेली आहे मी. हे आपल्याला किती त्रास झाला, आम्हाला उन्हात टाकल्या, आम्ही उन्हात टाकून मग त्या काढल्या, तर या प्रकारचे बिबड्या झाल्या. आपले हे बटाटा आणि ते खिच्ची पापड म्हणतात, हे वाफून हे मी करून दाखवले तुम्हाला. हा झाला पापडाचा प्रकार. आणि स्टार्टिंगलाच तुम्हाला मी बटाट्याचे पापड दाखवले होते बघा, की हे बटाटे अख्खा बटाटा हे करून उकडून तो किसून, नाही फक्त कच्च्या याचा किस करून तिखट बनवले. आणि साबुदाणा आपण भिजत टाकला होता रात्रभर, आणि तो यात मिक्स करून मग हे केले. फुलल्यानंतर असे जे साबुदाणा आहे हा एकदम मोत्यासारखा दिसतो. आता मी तळल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आपले तांदळाचे आणि बटाट्याचे, बटाटा आणि तांदूळ एकत्र करून मी थोडेसे केलेले. आता हा वड्याचा प्रकार दाखवते तुम्हाला. तर हे आपले उडदाचे वडे, हे उडदाचे वडे हे कोरडीच करू शकतो, पातळ भाजी आपण करू शकत नाही, कारण हे चिकट असतात. आणि हे कोरडे ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, नागलीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर हे खूप छान लागतं खायला. याची करण्याची पद्धत मी सांगते तुम्हाला. हे आपल्याला भाजून घ्यायचे, भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे फोडायचे, कारण हे लवकर शिजत नाही, चिकट असल्याप्रमाणे हे चिकत नाही, शिजत नाही लवकर. तर याचे चांगले बारीक करायचे आणि मग शिजवायचे. आणि आपले साध्या हाताने मठा मुगाचे मी तोडलेले, त्याच्यातलेच हे मी केलेले होते आपले झारून, हे झारल्याचे. आणि हे आपले बाजरीचे करोडे केलेले. तर मी तुम्हाला आता उद्या एक आयटम नवीन दाखवणार आहे, तुम्ही आता नाही सांगू शकत, सस्पेंड ठेवते. उद्या मी तुम्हाला दाखवलोय कसा करायचा आणि कसं बनवायचं, एकदम साधा आणि सोपं आहे. तर आता चला, हे जे दाखवून झालंय ते मी आता तुम्हाला तळून दाखवते. तर आतापर्यंत एवढे आयटम केलेले आहे मम्मीने, तर आता सगळे तळून दाखवेल, परत टेस्ट पण घेऊन दाखवेल. आणि चला, मी आता कढाई ठेवलेली आहे गॅसवर. तर मी आधी बटाट्याचे पापड तळते. तर सगळ्यात पहिले आपण माहिती आहे, जेव्हा आपण सण असतो तेव्हा कुरडईच तळत असतो, तर तो मान असतो कुरडईचा. पण आपल्याला आता काही सण वगैरे नाही, आपल्याला हे फक्त तळून दाखवायचे आहे, म्हणून मम्मी आता हे तळते. तर बटाट्याचे पापड येते. हे किती छान फुललं ना मम्मी, मस्त दिसतोय. झालं, अजून एक तळते. दोनच वाटते, कारण हे तळल्यानंतर कोणी खाणार नाही जास्त. तुम्ही नको कसे. जे बघा मम्मीने उडदाचे दाखवले हिरवगार मस्त दिसतो ना मी कलर. लगेच काढायचे ना ते, कारण की पातळ असतं. पातळ आणि तेल गरम झालेलं असतं ना, त्याला उडदाचे पापड जास्त वेळ नाही लागत. कसा दिसतोय, छान वाटतं, खूप टेस्टी लागेल हा खायला. तुम्ही याच्यावर मस्त कांदा बी तळले होते ना. हा का, तिला दिले होते मी, ते म्हणे खूप आवडले म्हणे. मसाला पापड फार छान लागतात. म्हणून आपले हे साधे,
हे बघा, हे साधा एक उडदाचा पापड, उडदाचे पापडे आहे. हे पण झाले आपले. मग थोडंसं नितरून घे. तर हा जो आहे उडदाचा, मम्मीने पुदिन्याचा दाखवला होता. याच्यावर तुम्ही कांदा, शेव, टमाटर, कोथिंबीर, मसाला पापड खूप सुंदर लागतो. अप्रतिम लागला हा. छान दिसतंय पापड. आता हे गव्हाचे चिकाचे नाही भाजून इतके सुंदर लागतात ओव्हन मध्ये, पण मी तळून दाखवते. तळून तर अजून जास्त खरपूस लागतात. खूप मोठी झाली. तिकडनं कच्चे. हा, तळले म्हणून असं दिसते ना मग. ट्रान्सफर. तर बघायची तीळ कशी अजून एक दाखवते म्हणजे ते तीळ तीळ कशी वरती आलेली. पुढे भाजूनच छान लागते, पण मी तुम्हाला आता तळून दाखवते. कोणी तळून पण खातात. शहरामध्ये काही एवढं भाजण्याचं हे नाही, पण आम्ही खास पापड भाजण्यासाठी ओव्हन घेतलेलं आहे. आणि एअर फ्राय आहे माझ्याकडे. जे काही चिकन नॉनव्हेज वगैरे मी करते त्याच्यासाठी. एवढी बिबडी होती तेवढी दिसते. कढई ना थोडी छोटी आहे. छोटी म्हणजे तेल पण थोडं कमी झालंय. परत ते तेल आहे ना, हा ते परत तेल. लास्टला हे मी आपले साबुदाण्याचे आणि बटाट्याचे किसाचे तळते, कारण त्याला जास्त तेल लागतं, कडक तेल. ते बटाट्याचे आणि याचे केले तर मम्मी साबुदाण्याचे. हा हा, मम्मी जळत आहे. ते बघा तांदळाचे आणि साबुदाण्याचे एकत्र आहे. तांदळाचं मोकळं होतं म्हणून तिच्यात मी थोडा साबुदाणा टाकलेला आहे. केवढं झालं? एकदम माहित होतं. छोटूसा होता. आता आपल्याला बाजरीच्या खारोळ्या आपल्याला तळायच्या. एक गॅस बंद करून टाकते मी. तर लगेच होता का मी? हो. मी पण अजून काही खाल्ल्या नाही. मी कच्च्या ना खूप खाल्ल्या, पण या मी खाल्ल्याच नाही अजून. तळून पण काही बघितल्या नाही. मम्मीने गॅस बंद करून टाकलाय. गरम आहे ना तेल खूप. याच्याबरोबर शेंगदाणे पण छान लागतात. शेंगदाणे तळून का त्याच्यावर? नाही, कच्चे जर खायचे असते शेंगदाणे खातात, तळलेले असते तरी शेंगदाणे खातात. ओके. हे लगेच होऊन जातात म्हणजे तळून, असं काही नाही का? याच्यातून अजून काय काय करू शकतो मी आपण? काय काय करू शकतो म्हणजे काय भाजी वगैरे किंवा काय? भाजी नाही, खाण्यासाठीच करतात ते. भाजी काय करत नाही ते. तळूनच ना? खावळा पण किती छान वाटतंय ना. मस्त. तर हे जे 3 प्रकारचे वडे आहे, हे वडे आता ठेवून देऊ आपण. तर ना हे ठेवून देते मी, कारण की याची आता आपल्याला भाजी आता नाही करायची आहे, कारण की स्वयंपाक झालेला आहे. एवढ्या आपण वड्यांची भाजी नाही करू शकत. तर मम्मीला जेव्हाही वेळ म्हणजे भेटेल, काहीतरी मम्मीला वड्यांची भाजी खाऊ वाटेल, तर मम्मी आवर्जून तुम्हाला वड्याची भाजी मम्मीच्या पद्धतीने दाखवेल. मम्मी 2 पद्धती करते. एक पिवळी पण करते, हिरवी मिरचीची, आणि मसाल्याची पण करते. आता पापड दाखवते. मम्मी बसली आहे तर ना, आणि मम्मी खारवळ्या दाखवते तुम्हाला. तर बघा आपलं हे सगळं रेडी आहे. मम्मीने खाते. तर बघा ह्या झाल्या खारवळ्या करून करून. तर आता मी सगळे मी टेस्ट घेते याची. छान लागतात ते असं खायला. मस्त, खूप छान झाले. खूप छान आहे. लहान मुलांनाही खूप आवडेल. चटपट आयटम. बाजूच्या एवढं छान होऊ शकता. पुढच्या जास्त करू आपण. दीदीला खूप आवडल्या, तिला पण दिला थोड्याशा ना. काय झालं? एकच किलोच्या केला. हा, एकच किलोच्या केला. आणि समोरच्या ताईला पण खूप आवडलं. हा, थोडं थोडं दिलं मम्मीने आम्हाला टेस्टला. काय नाही, त्यासाठी आम्ही खातोच. तर हे आहे उडदाचे पापड, आणि तुम्ही बघितलेच. हे आहे उडदाचे, पुदिन्याचे, हे आहे आपले नॉर्मल, बटाट्याचे, आपल्या
गव्हाची चिकाची. गव्हाच्या चिकाचे हे आहे. ते एवढं मी काही ऑइली खाऊ नाही शकत, हे खूपच ऑइली झाले. तर ना मग मम्मी तर काहीच नाही म्हणते खायचं. आणि आपण हे साबुदाण्याचं खाऊन दाखवते. ते पण खूप छान लागतं. मस्त झाले. मोत्यासारखे दिसत त्याची मनी मस्त. तरी वा एकदम ते टप आपले टोप आपला जास्त घेऊन घेतलं म्हटलं आता डिश मध्ये घेते. सगळं एक एक दोन दोन तुकडे खाऊन दाखव. हे चिकाचे पण खूप छान झाले तुम्ही. खूप ऑइली ना एवढं आपल्याला खायला जात नाही. एकदम सुंदर झाले हे पण. आणि हे बघा पुदिन्याचे. तर म्हटलंय एक कमेंट आहे, तू साडीचा बिझनेस कर म्हणे, तू खूप छान बोलता म्हणे काकू आणि खूप चालेल म्हणे. काय करतात साडीचा बिझनेस? आपला भाजीपाल्याचा बिझनेस आहे, त्याच्यात पूर्ण आपलं आयुष्य गेलं. आता साडीचा बिझनेस करून काय करायचं? त्याला खूप बोलायला लागतं, खूप याची कशी मला सवय होऊन गेलेली. आणि आता का माझं वय राहिलं का हा बिझनेस सोडून तो बिझनेस करायचा? माझ्याकडं बजरंगबलीचं मंदिर आहे आणि आम्हाला तो प्रसन्न झालेला आहे. आज आमच्याकडे 14 वर्षापासून ते मंदिर आहे आणि मूर्ती काल आमची हनुमान जयंती होती. आणि ज्यावेळेस आम्ही हनुमान जयंतीच्या पूजेला अभिषेकला बसलो, साईला बसलो, तर खूप जोरात पाऊस आला. तर आम्ही घरातच त्याची पूजा मांडली, घरातच पूजा केली ब्राह्मण बोलून. दरवर्षी ब्राह्मणच बोलून करतो आम्ही. प्रसाद वाटतो. काल आम्हाला काहीच जमलं नाही, आम्ही प्रसादच वाटला घरोघरी जाऊन. तर अशी माझी पाऊस होता नाशिकला. हो खूप पाऊस होता आणि आज पण पाऊस सांगितलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित ऐका, नीट ऐका. मी जे काय बोलते ते तुम्ही ऐकून सोडून देऊ नका, कारण याच्यातनं काहीतरी बोध हे घेण्यासारखा. एवढे पापड वगैरे केले. कुरड्या कॉमन आहे त्याच्यामुळे मी कुरड्या काही केल्या नाही. मागच्या वर्षीच्या आहे थोड्याशा आणि मोठ्या मुलींनी थोड्याशा पाठवल्या. खूप घाट असतो आपण घ्यायला काही पण ते कॉमन येतं, त्याच्याकरता काही नाही. जर मुलींनी म्हटलं काय मावशी आम्हाला कुरड्या पण दाखवता, आपण एखादी किलो गहू टाकून आणि कुरड्या करून देऊ. एवढं काही विशेष नाही कुरड्याचं. कुरड्या पण करू शकतो. 1 किलोचा गाडी मम्मीकडून बघायचे असेल तर तुम्ही तसं सांगा. पण आता वातावरण खूप खराब झालेलं आहे. 2-4 दिवस आहेच पाऊस, तर कामाला जावंच लागतं. आता मुली म्हणतात काय काय मावशी तुम्ही कशाला काम करता, असं कसं म्हणतात तुम्ही, काम कशाला करता, कशाचे जीवर जगू मी, हे तुम्हाला मी सांगते. आणि खर्च खूप आहे. एकटी जरी आहे तरी खर्च खूप आहे. सिलेंडर आहे, लाईट बिल आहे, घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, मोबाईलचं बिल आहे. कोणी येतं जातं. काल आमचे व्याहीचं वर्ष श्राद्ध होतं, तिथं मला 5 साड्या न्याव्या लागल्या. आमची विहीन बाईला, त्यांच्या मुलींना, जावयांना टावेल टोप्या. तर खूप जवळजवळ काल 2-3 हजार रुपये मला लागले. नाशिकमध्येच होतं ते. दिंडोरी याचे राहणारे आम्ही वरकडेचे, पण राहायला नाशिकलाच आहे. तर खांदेरी सभागृहामध्ये ते वर्ष श्राद्ध होतं. आता ह्या काही गोष्टी तुम्हाला नाही मी सांगू शकत, काय खर्च लागतो काय नाही लागत. काल वर्षाचं मी धान्य भरलं, 1 पोतं गहू भरलं, तांदूळ भरले, ज्वारी बाजरी जे बी काही मला वर्षभर लागतं ते घेतलं. भाजीपाला तर मला काही आणावं लागत नाही, भाजीपाला मी माझ्या इथनंच घेऊन येते. आणि कांदे बटाटे आहे ते हे पण 1-2 एखादी किलो लागत नाही, तर काही एवढं मला हे नाही. भाजीपाल्याचं मला काही टेन्शन नाही. पण जे काही धान्य आपल्याला लागतं, कडधान्य हे डाळी साळी, तर मी 1 वर्षाचे भरून ठेवते. तेलाचा डबा मी इकट्ठे घेऊन ठेवते, तो 3-4 महिने जातो मला. बाकीचे जे साबण वगैरे ते पण मी 1-1 डझन घेऊन येते, त्याचं काही टेन्शन नाही. एकी हाती असल्यामुळं मग काय बाई कामाला असल्यामुळे एका हाती, त्याच्यामुळं काही एवढं व्यवस्थित हे होत नाही, नासधूस होत नाही. तर अशा प्रकारे माझा नियम आहे. आता काम करू नका असं म्हणून चालणारच नाही. जोपर्यंत हातपाय चालले तोपर्यंत काम करावंच लागेल. आणि काहीतरी म्हातारपणाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. सहारा नसल्यामुळे कोण सांभाळणार आहे आपल्याला, नाही का? ज्याच्या आपल्याला आशा होती, म्हातारपणाचा सहारा होता, त्यांनीच आपल्याला दाखवलं, तर आपण कोणाच्या भरोशावर जगणार, नाही का? असं गोष्ट आहे ना. आई बापांनी जे कष्ट केले ते त्यांना ते दिसत नाही, पण नंतर जाणीव होईल. या गोष्टीची जाणीव नंतर होती माणसाला, येतो पश्चाताप. पण कधी पण पश्चाताप येतो ना, तर ते माणूस समोरची व्यक्ती बोलून नाही दाखवत, ते आपल्यात माणूस हे होतं. होईल माझं मन दुःख आई आहे शेवटी. माझ्या रुटीन दाखवली, पावसाळ्याची दाखवली, थंडीची दाखवली. आता एक राहिली उन्हाळ्याची, तर ते उन्हाळ्याची पण मी दाखवून दिली. उन्हाळ्यामध्ये काय सनकोट राहतं, रुमाल लागतं डोक्यावर, आणि रात्रीचं जावं लागतं. म्हणजे मग त्याच्यामुळे सॉक्स घालते हातामध्ये, कारण रात्रीचं जाते त्याच्यामुळे सॉक्स घालते. पहिले मी लवकर जायची, सीझन होता. आता हाफ सीझन आहे. आता काही एवढी हे नाही. 1000-500 रुपये मोठ्या मुश्किलने मिळतात, कारण रात्रभर जागरण करावं लागतं. 20-20 रुपयात धंदा करावा लागतो, कारण बिझनेस करावा लागतो.
कारण गिऱ्हाईक नाही अजिबात. हॉटेल आमच्याकडे बंद आहे सिलेंडरमुळं. आणि छोट्या मोठ्या जे गाड्या लागायचे हातगाडी ते पण बंद आहे. आणि लग्न तर एवढे महिना नाहीचे, 26, 27, 28 असे महिन्याच्या अखेरीला तारखा आहेत. तोपर्यंत काही एवढे बिझनेस नाही आमचा. तर असं वाटतं आता हे 8-10 दिवस कुठतरी जावं फिरायला. तर विचार करते फिरण्यासाठी जाण्याचा, म्हणजे इंडियातच फिरण्याचा विचार करते जाण्याचा. बघू आता गुगलवर बघते आणि ते सर्च केल्यावर मी तुम्हाला सांगते कुठे जायचं असलं तर. कपडे वगैरे सगळे घेतलेलेच आहे, तेच घालायचे. कपड्यांमध्ये सगळे पैसे घालवल्यानंतर खर्चायचं काय मग आपण. त्याच्यामुळे मग आहे कपडे वगैरे, फक्त जायचं हे बघते मी आणि तुम्हाला सांगते. तर मी जेवढं काही हा प्रकार केलेला आहे पापडांचा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्ही ट्राय करा. तुम्ही कुठून बघता ते पण सांगा मला. आणि तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे. मी काही वाकडं तिकडं बोलला असेल, कोणाला काही आवडलं नसेल ते पण मला सांगा. कधी कधी होतात चुकी, आई आहे ना शेवटी, तर होतात कधी कधी चुकी, वाईट वाटतं मनाला. पण जास्त नाही बोलू शकत कारण आपली मीडियावर आपलीच हे होती. त्याच्यामुळे मी जास्त मनातलं काही सांगू शकत नाही. मनात दाबून ठेवलेलं आहे. जाऊ दे, असो. जेवढं आहे तेवढं थोडंसं मन हलकं करते तुमच्या पुढं आणि सांगते तुम्हाला. माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.